मॅनेजर आदरणीय कमलाकर शेठ पाटील मुकुंद राजे मुकुंद या आपण कमलाकर शेठ आपण समोर या। एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचा सन्मान चिन्ह देऊन आपण कमलाकर शेठ त्यांचा सन्मान इथे स्वागत करावं। या सन्मान्य माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जात आहे की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात, त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव आमचे स्पर्धा आयोजक कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे। यानंतरचा सन्मान असेल पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील साहेब घोट यांचा सन्मान इथे केला जाईल। कमलाकर शेठ या मित्र फक्त 2 मिनिटे खेळ थांबायचे आता साहेब इथे मनोगत सुद्धा व्यक्त फक्त पंच जास्त वेळ घेणार नाही, दिलगिरी व्यक्त करू ऑर्गनायझर कमिटीने सांगितलेलं आहे। पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जात आहे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे त्यांचं योगदान असतं। आणि यानंतरचा सन्मान असेल पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि 2 दिवसापूर्वी ज्यांच्या वडिलांच्या नावाने खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली ते सन्माननीय देवादादा मडवी अर्थात देवेंद्र मडवी साहेबांचा मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या या ट्रॉफीचा खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे केला जात आहे। आणि यानंतरचा सन्मान असेल निश्चित स्वरूपात येणाऱ्या 14 ते 22 फेब्रुवारीला प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे ते पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आदरांजली चषकाचे दमदार ऑर्गनायझर एकच वादा संतोष दादा सन्मान्य संतोष मात्रे साहेबांचा यथोचित सन्मान राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल। यानंतर पराग गोपी गणेश पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल आणि दिलीप जाधव या खेळ स्टार्ट असेल बघा आता खेळ स्टार्ट असणार दिलीप जाधव या आपण आणि गणेश पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल। खेळ स्टार्ट असेल दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांची आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने निश्चित स्वरूपात मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे। कमलाकर शेठ पाटील यांच्यावर असणारं प्रेम आणि स्पर्धा पाहतो एक दमदार आयोजन आपल्याला इथे बघायला मिळतो निश्चित स्वरूपात। आणि यानंतर रतन दादा पाटील आपला सन्मान इथे केला जाईल। दिलीप दादांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। सामना स्टार्ट असेल आणि यानंतर संदीप केनी साहेब संदीप दादा आपला सन्मान केला जाईल आणि रतन पाटील आपला सन्मान इथे केला जाणार आहे। रतन पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। अक्षय पाटील या आपण वेल कमी आपल्याकडे मित्र आपण सामन्याकडे वळणार आहोत या अक्षय आणि मी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो श्री गणेश स्वर्गीय अक्षय बाळाराम पाटील आणि स्वर्गीय नामदेव ढाडवे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर आणि श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या संयुक्त विद्यमानाने कमलाकर शेठ पाटील आमचे सन्माननीय श्री मुकुंद राजे यांच्या संकल्पनेतून जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेसाठी माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार मी सन्माननीय बाळाराम पाटील साहेबांना इथे आमंत्रित करतो। साहेब या स्पर्धेबद्दल आपण आपले मनोगत व्यक्त करावं आणि या स्पर्धेचे आपले शिल्पकार कमलाकर शेठ पाटील आहेत मुकुंद राजे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आपल्या माध्यमातून या स्पर्धेकरता शुभेच्छा द्याव्यात। आज या ठिकाणी जे मजकूर आणि पेठाली अशा संयुक्त विद्यमान कमलाकर पाटील आणि मुकुंद राजे यांच्या
माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून एक अतिशय देखणी स्पर्धा तळोजाच्या ह्या मैदानामध्ये रंगते। स्पर्धेला आल्यानंतर ज्या पद्धतीनं सामना बघायला मिळाला, अतिशय सटीक आणि धारदार अशी गोलंदाजी आणि त्याच षटकामध्ये तेवढीच प्रचंड विश्वासानं केलेली फलंदाजी, याच्यातून एक अतिशय क्रिकेटचा अतिशय अनोखा असं दर्शन या ठिकाणी घडलं आणि क्षणाक्षणाला सामना आपली बाजू बदलत असताना डोलत असताना अतिशय विश्वासानं या ठिकाणी प्रदीप काळन यांनी हा सामना खेचून आणला। एक अतिशय चांगला सामना पाहण्याची संधी मिळाली, अतिशय चांगलं नियोजन, भरगच्च प्रेक्षक संख्या, अतिशय दर्जेदार गोलंदाजी, तेवढीच दमदार फलंदाजी, असे क्रिकेटचे सारे गुण बघण्याची संधी मिळाली। एक अनोखा झेल देखील या ठिकाणी बघण्याची संधी मिळाली। साऱ्या क्रिकेटपटूंचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो। जी मंडळी सेमीफायनल फायनलच्या दिशेनं वाटचाल करती होते त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। माझ्या दोनही तरुण सहकार्यांना एक अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केल्याबद्दल मनापूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, अतिशय चांगल्या प्रकारे आपण या स्पर्धेला आणि ऑर्गनायझर कमिटीला शुभेच्छा दिल्या। पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करून वलतो सामन्याकडे आमचे समालोचक मित्र बेलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिनेश पाटील बंधू यांच्याकडे बोलूया। साहेब, आपण सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील साहेब, ज्ञानेश्वर पाटील साहेब, आपण आवर्जून उपस्थित राहिले। स्पर्धेतून सांगता घेता तुमचा मनपूर्वक आभार। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। आणि इथून ज्या माणसानं सदैव सर्वांना मंत्रमुग्ध केलं, एवढंच नव्हे तर उत्कृष्ट भाषण यामध्ये राज्य सरकारनेही बक्षीस प्रदान केलं। ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके माजी आमदार, शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार बालाराम पाटील साहेब, तर यांनी या स्पर्धेला मात्र शुभेच्छा दिल्यात आणि इथे येऊन या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिले, त्यांचे विशेष आभार। अपिलामध्ये उत्साह होता आणि आत्मविश्वासही होता। आखिरकार पंचांनाही त्याने मात्र खऱ्या अर्थानं विचार विनिमय करायला लावला, थोडा वेळ दिला आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि फलंदाज क्रमांक 3 होईल बाद। राम आएंगे तो श्रीराम। सन्माननीय गणेश शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेला आहे। त्यांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। गोलंदाज रोशन जाधव 3 विकेट्स आतापर्यंत कमावलेत। क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं राहिलंय। सानवी 11 जानमान नेवालीपाडा या सामन्यात कमालीची गोलंदाजी करतोय। पहिल्या सामन्यामध्ये जानमान दातूर सारख्या ताकदवान संघानं 58 धावांचा टार्गेट सेट केला आणि 59 धावांचा पाठलाग मात्र नेवालीपाड्यानं अतिशय उत्तमरित्या केला। परंतु इथे एक नवा डाव, नवा खेळ एक ताकदवान संघाच्या विरोधात आहे। जितुआई 11 जिरे संघ हा इतका सहज आणि साधा सोपा संघ नाहीच आहे। मुळात एक छुपा रुस्तम संघ आहे, पण त्या छुपा रुस्तम संघाला मात्र पहिल्या षटकामध्ये भगदाड पाडलंय। हरेश गावण सारखा एक अष्टपैलू ताकदवान खेळाडूला पायचीच्या रूपानं पकडत त्यानं निलेश पाटील आणि त्याचबरोबर समीर पाटीललाही बाद करत पहिल्या षटकामध्ये रोशननं एक नवी रोषणाई निर्माण करत मात्र 3 बाद केले आणि बोर्डवर धावा लागल्या फक्त आणि फक्त 8। पहिल्या षटकाची सांगता झाली जरूर आणि पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर 3 बाद 8 जितुआई 11 जिते संघाची।
वेळ दौडायचा नाहीये. नोंद घ्या संघनायकानं, पहिल्या 15 मिनिटामध्ये 3 षटकं टाकणं अनिवार्य आहे. स्टॉपवॉच सुरू आहे, त्याच्यामुळे इथे टाइम आल्यावर लगेच केला जाईल. पंच याची नोंद घ्या. चला सामना सुरू करा. करण ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर फलंदाज असेल, तो म्हणजेच मयूर म्हात्रे. नॉन स्ट्राईकला प्रेम म्हात्रे, ज्याने 1 रन काढून फक्त सामना पाहिलाय नॉन स्ट्राईक एनसी. स्ट्राईकवर मयूर पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज करण स्लॉट मध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये काय घडलं याही पेक्षा काय घडलंय ते सोड, काय घडवायचंय त्यासाठी लढ. ही लढाई सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर दाखवला आसमान. षटकार बलगांना पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या आणि बोर्डवर धावा लागल्या तर तब्बल 14. राईट आर्म राऊंड द विकेट. टॅप केला चेंडूला आणि ते मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबल. काय सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहिली आहे. कारण जिथे संघाची खासियत राहिली रनिंग बिटवीन द विकेट, आणि याच्यामध्ये हा संघ कायम मातबर राहिलाय. एक शुभारसम संघ आहे जिथे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की पॅव्हिलियनमधून कोणत्या प्रकारचा आवाज द्यायचा नाही. याची नोंद घ्या. चेअरअप करणं वेगळं आणि आवाज देणं वेगळं. आयोजकांची लगेच विनंती आली, त्याच्यामुळे तुम्ही ती नोंद घ्या. चांगली धावसंख्या उभरायचं स्वप्न पाहिलंय. क्लास फटका एक्स्ट्रा कव्हरच्या मधून शतरक्षक तैनात आहे जरूर. त्याला चुकवलं जाईल, फसवलं जाईल, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखी एक चौकार. कुटारी गावातील एक राजकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व, कुटारी गावातील उद्योजक एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. गोलंदाज करण ठाकूर पुन्हा एकदा सज्ज. चेंडू राहायला हवेत. मी तू जरूर झाली. फार वेळ एकटक निहाळलं आणि अखेरकार शॉट फाईन लेगला झेल टिपत फलंदाज झाला बाद. शेठ म्हात्रे साहेब उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर आपलं श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजा मजकूर आणि लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. अनेक दिग्गज पाहुण्यांची मांदियाळी इथे मात्र आपण पाहतोय मंचावरती. आयोजकांवर असलेलं प्रेम. आदरणीय कमलाकरदादा पाटील, आदरणीय मुकुंद शेठ राजे आणि त्यांचे संपूर्ण मंडळींचं मात्र आपण मनस्वी स्वागत करूया. कारण भव्य दिव्य आयोजन आणि आयोजनावर प्रेम असणारी सगळी मंडळी. बॅटवरचा चेंडू आला नाहीये, मात्र चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेनं. डीप चेंडू पर्यंत येईल, उचलेल. तत्पूर्वी 1 रन मात्र कंप्लीट केली रोहितनं आणि बोर्डवर धावा लागल्या 4 बाद 21 धावा. नेवाळपाडी संघाच्या नायकाला विनंती आहे की 20 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण आपण वारंवार बदल करताय जरूर, कारण यासाठी ना
पाहुण्यांचं स्वागत. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व खुटारी गावातील उद्योजक आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत तलोद मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय कोबाशेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. माऊली मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आमचे विनोद म्हात्रे एक आदर्श क्रिकेटर पिसारबे उपस्थित आहेत आणि खास करून स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे आदरांजली चषक नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं मंचाकडे आगमन झालंय. फटाक्यांची आधीची बाजी सांगतीये की खऱ्या अर्थाने एकनाथ शेठ म्हात्रे, आम्ही त्यांना लाडाने दादा म्हणतो, एकनाथ दादा म्हात्रे यांचं मंचाकडे आगमन झालंय. तर मनस्वी स्वागत दादा. फटाक्यांची आतिची बाजी आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. तसं पाहिलं फक्त आतिची बाजी, या मैदानाला सवय लागली फटाक्यांची. फक्त आणि फक्त फटाक्यांची आतिची बाजी. दिनेश बंधू खऱ्या अर्थाने काय सांगाल तुम्ही कमलाकर शेठ पाटील यांच्या या एकदम प्रतिभाशाली नियोजनाबद्दल? फटाक्यांची ते आतषबाजी होतं. तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही, पण वेळच पडली तर वाघाचेही दात मोजायला मागे पुढे पाहत नाही. संकटांना भिडणारा मर्द मराठा आजही इथं उरलाय आणि आमच्या मातीवर चालून आलेल्या औरंग्याला आमच्या पूर्वजांनी इथंच पुरलाय. आणि कोण इतिहास विसरेल त्या मातीचा, तो तर जन्मताच आमच्या हृदयावर कोरलाय. तर बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवन मानून जगता आलं पाहिजे. फक्त टॅटू काढून नाही चालणार. तर मित्रांनो, विचार जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी तुमच्याकडून समाजसेवा घडली पाहिजे. सलग 3 षटकार ठोकल्यास अविनाशजी मुंबईकर साहेबांकडून तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाईल. पाहुण्यांची मांदी आली, धावांची बरसात, विकेटची पडझड, सगळं सूर्य मैदानावरती. आणि इथे मात्र पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 5 बाद. आगमन होत आहे. स्वर्गीय नाना शेठ घरात स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची दमदार चर्चा झाली, त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर विलास शेठ घरात माजी सरपंच पापडीचा पाडा आणि त्यांच्या समीपेत आपण पाहतो शिवा घरात पापडीचा पाडा. शिवादादा मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं व्यासपीठावर आपलं कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. महागुरु गडगेसर, खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो की सन्मान हा माणसाचा कधी होतच नाही. सन्मान हा माणसाच्या कर्तृत्वाचा होतो. कारण आयुष्यामध्ये कर्तृत्व सिद्ध करा, आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तर तुम्ही आपोआप व्हाल. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून सदैव अशी समाजसेवा घडत राहू द्या. एकनाथ म्हात्रेंची समाजसेवा आम्ही जवळून पाहिली आहे. वेळ पडेल तिथे ही मंडळी उभी राहते. संदीपदादा म्हात्रे मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही विशेष कौतुक करूया. त्यांचंही चांगलं योगदान सदैव त्यांना लाभतं आणि अशी मंडळी सोबत असल्यावर काम करायलाही मजा येते. त्याच्यामुळे टीम बनणं गरजेचं असतं. मी नेहमी सांगतो की टीम बनायला हवी. आजकाल गावाच्या टीममध्ये पाहिलं ना तर महागुरु प्रॅक्टिससाठी 70 लोक असतात, परंतु खेळायला 11 नसतात. दोन पूर्णांक 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 बाद 29. धावसंख्या तशी वाईट नाहीये, धावसंख्या तशी बेटरच आहे, यातील मात्र शंका नाही. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. एक चांगली गोलंदाजी कार्तिक जाधवची. पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी धावा मात्र दिल्यात, त्या 2, 1 वाईड, 1 रन, 1 विकेट. 5 बाद 29.
जोरदार अपील, बोट आकाशाकडे गेलं आणि आणखीन एक फलंदाज क्रमांक 6 डिपार्ट. दिसला नयाला यो सामन्यामध्ये विजय संपादित केलं तर त्यांचे समर्थक मिथुन शेठ पाटील, गणेश पाटील यांच्या वतीने एक स्पेशल त्यांना मेजवानी असणार आहे. प्रवीण म्हात्रे बुर्दुल सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आजही घुमतोय साहेब तुमचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. आजही फडकतोय भगवा तेजानं प्रत्येक शिवसैनिकाच्या हातात. आजही जाणवते धग साहेब तुमच्या कणखर नेतृत्वाची. आजही जाणवते ऊब साहेब तुमच्या प्रेमल प्रेमाची. तुम्ही आहात, सदैव आहात आमच्या ध्यासात, आमच्या मनात, आमच्या प्रत्येक श्वासात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवन मानून जगणारे हिंदुदायी सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आनंद दिघे साहेबांनी एक नवा आदर्श घातला. या महापुरुषांना आपण मानवंदना देऊया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज कार्तिक जाधव. आणखीन एक चांगली गोलंदाजी राहिली आहे. काय सुरेख सुपर गोलंदाजी राहिली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपते. बोर्डवर धावा लागतायत. 30 6-30. या एका षटकानंतर लकी ड्रॉ केला जाईल. 15 वर्षाच्या खालील जी मुले आहेत त्यांच्यासाठी बाईक त्यांच्यासाठी सायकल आहे. वय नाही बाईक चालवायचं त्याच्यामुळे सायकल देऊ त्यांना. सायकल आहे तर यानंतर लकी ड्रॉ होणार एका षटकानंतर. तर सगळ्यांनी जमा व्हा परंतु आवाज करू नका. आवाज करील त्याला मिळणार नाही याची नोंद घ्या. शांत राहा, बसून राहा, मजा बघा. जर आवाज केला मिळणार नाही. सायकल अंतिम षटक जितवा 11 जीते. गोलंदाज लखन जाधव. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. हरेश गावण शून्यावरती परतणं जितवाई 11 जिते संघाला नेहमीच मागत ठरलंय. परंतु अजूनही काही बिनसलं नाही, अजूनही काही हरवलं नाही. 6 चेंडूमध्ये 10-12 धावा चांगला स्कोर बनेल. क्या बात, काय प्रयास राहिलाय. फाईन लेगचा शॉर्ट, फाईन लेग क्षेत्ररक्षकांना संघासाठी मिनिमम 3 धावा वाजवलेत. हे पण चांगले राहिलेत. बॉडी लँग्वेज सहित त्यानं मात्र कमिटमेंट दिली आणि संघासाठी 3 धावा त्यानं वाचवल्या. अजय जाधव कमाल क्षेत्ररक्षण राहिलंय. त्याने एक झेली टिपलाय त्याच्यामुळे या सामन्यात तर शाबासकी राहील. केतन मात्र ऑन स्ट्राईक. अकोट टप्प्याची गोलंदाजी. वाईट बॉल. पंच 2 हात जमिनीला समांतर करतायत. वाईट रन. छोट्याने आवाज करायचा नाही असं मी सांगितलंय, लक्षात घ्या. लकी ड्रॉ या 5 चेंडूंच्या नंतर केला जाईल. कोणाला मिळेल आज सायकल. गोलंदाज लखन पुन्हा एकदा केतन मात्रेसाठी. हा मात्र इथे चकवा दिलाय. यष्टिरक्षक आणि फाईन लेगच्या दशाला समजलं नाही चेंडू कधी निघून गेला आणि इथे मात्र आला चौकार. बॅटची कडा. मित्रांनो, राजा होण्यासाठी लढाई कराव्या लागतात परंतु जाणता राजा होण्यासाठी प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. कोणताही माणूस उगाच जाणता म्हणत नाही. आपण जुन्या जाणत्या माणसांना जाणता का म्हणतो तर अनुभवाची शिदोरी आणि परिपक्वता याच्यामुळेच हे जाणते बनलेत. छत्रपती शिवाजी महाराजही असेच नाही बनले तर त्यानं फक्त लढाई नाही केल्या तर लढाईमध्ये जे सैनिक जे मावळे मरण पावले
त्या सगळ्यांचा परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पना निर्माण केल्या. आज जो 7-12 तुम्ही पाहताय ना, हा 7-12 तिकडूनच आलाय. खरे इंजिनियर्स म्हणून जी ओळख राहिली आहे, त्याच्यामुळे आजचं जग काय असेल त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे जे काही केलंय ते कधी विसरू नका. लढाई आता करायच्या नाही आहेत तुम्हाला, लढाई राहिलंय आपापसातली, ती माणुसकीनं जपवा आणि आपलं आयुष्य सुंदर करा. गोलंदाज लखन पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकवर फलंदाज असेल लीलाधर ठाकूर. मिडविकेटून ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. या धावा मात्र मोफत मिळत आहेत. दिवाळीच्या बोनसच्या रूपानं देण्यात आली आहेत. आजकाल बऱ्याचशा कंपनी बोनस बंद केलाय, पण इथं मात्र नशिबाच्या 4 धावा. चाळीस क्रॉस होते. 41 वर बोर्ड जाऊन ठेवतोय. 6 बाद 41. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लीलाधर ऑन स्ट्राईक. एक चौकार आलाय. या धावा ज्या पूर्वार्धामध्ये दिल्या जात आहेत ना, त्या महागड्या ठरतील. कारण आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर तुम्ही नीट सांभाळला तर तुम्ही यशस्वी होता. क्रिकेटमध्ये कमवलेल्या धावा जर वाचवल्या तर तुम्हाला विजय मिळतो. अखेरकार अंतिम चेंडूवर धाव मात्र मिळत नाहीये की काही पंच विचार विनिमय करतील आणि इथे मात्र निर्णय देतील. जो येईल तो निर्णय येईल. चेंडू शिल्लक होता, त्याच्यामुळे याच्या पुढे काही होणार नाहीये. त्याच्यामुळे आपण नेवालेपाडा आपण मैदान सोडा. जो निर्णय येईल तो येईल अंतिम चेंडूवर, परंतु षटक संपलंय. तर सानवी 11 नेवालीपाडा क्रिकेट संघ. चला लगेचच मैदानाच्या बाहेर आपण संपर्क साधावा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जितवाई क्रिकेट संघ जिते अशी लढत एक्झॅक्टली आणि गाफील राहिला. त्याच्यामुळे 22 रन तर मी डिस्कस करू नका. आता नेवालीपाडा संघ कोणत्याही प्रकारचं डिस्कशन प्लीज तुम्ही करू नका. पंचा निर्णय हा अंतिम राहील, त्याच्यामुळे तुम्ही या लगेच. लॉंग किपिंग बॉल हातामध्ये का ठेवला हा प्रश्न विचारला जाईल. दोघांनाही पॉपिंग क्रीज सोडली आणि ती रन मात्र कंप्लीट केली. ही रन उत्तरार्धामध्ये तिचा पाठला करायचा आहे. बोर्डवर धावा लागल्या तब्बल 42. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. ती म्हणजेच सानवी 11चे अनुमान नेवालीपाडा संघाला. तर इथे लकी ड्रॉ केली जाईल बघा. आजचा लकी ड्रॉ मात्र आज निश्चित स्वरूपात बघा. आजचा दिवस लकी ड्रॉ साठी आमच्या लहान लहान जी मुलं आहेत आणि प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ साठी खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ संपन्न होते, परंतु आज लहान मुलांसाठी पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी आणि सन्मानी एकनाथ माते साहेब कुटारी राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. आणि लकी ड्रॉ सायकल स्पोर्ट सायकल ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. एकच वादा निर्दोष दादा केनी पेठाली यांचा आम्ही आभार व्यक्त करू. बोला गणपती बाप्पा. रुद्रास जाधव लकी ड्रॉचा मानकरी. रुद्राशा स्पोर्ट सायकल निर्दोदादा केनी पेठाली यांनी पुरस्कृत केलेली स्पोर्ट सायकल पाहतो. लकी ड्रॉचा मानकरी ठरलेला आहे रुद्रास जाधव. रुद्रास निश्चित स्वरूपात बघा इथलाच आपला रहिवासी आहे. शालेय शिक्षण घेतो खऱ्या अर्थाने आणि त्याला स्पोर्ट सायकल देऊन त्याचा गौरवविधी केला जात आहे. आता मात्र तुला स्कूलमध्ये खऱ्या अर्थाने अपडाऊन करण्यासाठी याचा तुला चांगल्या प्रकारे यूज करता येईल, वापर करता येईल. रुद्राची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आमचे निर्दोष शेठ केनी पेठाली खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करू, कारण या विभागामध्ये ज्या ज्या नाईट स्पर्धा असतात ना त्या वेळेस त्यांचं खूप मोठं योगदान असतं. निर्दोष शेठ मनपूर्वक आभार तुमचे. या रुद्रास चला रुद्रास
लकी ड्रॉचा तो मानकरी इथे झालेला आहे. निर्दोदादा केनी पेटाले यांनी पुरस्कृत केलेली स्पोर्ट सायकल संपन्न झाली. लकी ड्रॉ एकनाथ शेठ मात्रेसाहेब खुटारी आणि संतोष शेठ मात्रेसाहेब माजी सरपंच पिसारवे एकंदरीत लकी ड्रॉचा तो मानकरी झाला. तो सायकल खऱ्या अर्थाने विजेता ठरला. कसं वाटतं तुला? खूप खूप छान वाटतंय मला. घरी गेल्यावर आई वडील काय म्हणतील माहित नाही. आई वडिलांना आनंद होईल. रिॲक्शन कसं राहील माहित नाही. या इथे आल्यानंतर मैदानामध्ये इथे जे वातावरण आहे सर्व प्रेक्षक जल्लोष आपल्याला बघायला मिळतो. बघा पिताश्री सुद्धा आलेले आहेत. निश्चित स्वरूपात आज तुमचा मुलगा खऱ्या अर्थाने ते लकी ड्रॉ ठरलेला आहे. दादा काय सांगाल त्याबद्दल? खूप खूप आभार. आणि याला जे लकी ड्रॉ लागलं त्याबद्दल मला तर खूप आनंद झाला. मी त्या साईडला होतो आणि आम्ही RF सर इथलं हे जे बघून खूप मला बरं वाटलं सर. खूप खूप धन्यवाद. बघा मित्रांनो शासकीय यंत्रणेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आपण टाळ्यांचा प्रतिसाद. देशाची सेवा करण्याची संधी सर तुम्हाला लाभली निश्चित स्वरूपात त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देऊ. आणि वली या सामन्याकडे आपण एकनाथ शेठ मातेसाहेब खुटारी यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. संतोष शेठ मातेसाहेबांचा सन्मान झालेला आहे. निश्चित स्वरूपात एकनाथ शेठ मातेसाहेब यांचा सन्मानित केला जाईल. या कमलाकर शेठ आपल्याकडे वेळ कमी असेल सामन्याकडे बोलणार आहोत आपण. एकनाथ शेठ मातेसाहेब खुटारी यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. तर सन्मानी एकनाथ शेठ मातेसाहेब कुटारी उद्योजक यांचा यथोचित सन्मानित केलं जात आहे. निश्चित स्वरूपात एक जबरदस्त संघटन कौशल्य आणि उत्कृष्ट वक्तृत्व नेहमी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मानित केला जात आहे. तर संदीप दादा या आपला यथोचित सन्मानित केलं जाईल. तर लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हितांश बिल्डर बालूशेठ फडके अर्थात जितेंद्र शेठ फडके विगर यांचं इथे आगमन होत आहे. या व्यासपीठावर मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. चला कमलाकर शेठ विनोद मात्रे पिसारवे यांचा आपण सन्मान करूया. विनोद दवणे यांचा सन्मानित केला जाईल. तर वीरेंद्र शेठ मात्रे साहेब या खुटारी यांचा सन्मान केला जाईल. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य. ओट टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर कंटिन्यू कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच. DRS कॉल इथे करण्यात आला. या आपण शहानिशा करण्यात येईल. बाउंड्री लाईन वरती हा बॉल कुठे होता नक्की एक्झॅक्टली त्याची चर्चा इथे होत असताना पाहायला मिळते. चालू असलेली मॅच पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 42चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिथे नेवाळीपाडा आणि त्याच्या विपक्ष खेळत असताना जीतू आहे जीते या दोन संघांदरम्यानची लढत. लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय 42 रनचं 43 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. पहिली विकेट गमावली होती पहिल्या बॉलवरती हरीश गावडने सफलता प्राप्त केली आहे. निर्णय अजूनही प्रलंबित जो मात्र पाहायला मिळतो. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येईल याची शहानिशा इथे होते.
2 धावा ज्या पळून पूर्ण करण्यात आल्या अर्थात त्याच इथे प्राप्त होतील. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. आघाडीची जोडी इथे फोडली होती हरीश गावडने. नितीन जाधव जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक फलंदाज बाद. सर्व सहकाऱ्यांचा अभय गोंधली, आकाश असतील आमचे सहकारी, या सर्व मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र 11-11 म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे राज्य संस्थापक अध्यक्ष हितांश बिल्डर्सचे सर्व बालूशेठ फडके अर्थात जितेंद्र शेठ फडके विगर आणि त्यांच्या समवेत लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रविशेठ शेळके साहेब पाली, एक नामांकित क्रिकेटर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे. 2 वरती 2 अशी सद्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निवाळपाडा या टीमची पाहायला मिळते. पुढचा बॉल उजव्या यष्टीवरती होता, हलक्या हाताने कट केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने, धाव मिळतील त्याच्यावर. पुढच्या बॉलवरती आला या चौकार. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. 42चा पाठलाग करायचा आहे. 43च लक्ष आहे दादा. तर सन्माननीय प्रतीक मुरबारकर आणि नीलकंठ पाटील तलोजा मस्कोर यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मस्कोर यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. महेश पाटील देवद यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. दादा काय विषय आहे? 43च हव्यात, 42 झाल्यात. वेळ फुकटचा घालवता यार. सुरुवातीपासूनच आपण या गोष्टीची चर्चा करतोय की 43चं टार्गेट आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. रोशन आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. होणारा होतलं, जाणारा जातलं, मागं तू फिरू नको, उगाच सोडून खोऱ्याची संगत, खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही मानसा, जिगर सोडू नको. या मॅच मध्ये जिगर सोडता कामा नये. विकेट जरूर गेल्यात, मॅच बनू शकेल. पुढचा बॉल उजव्या यष्टीवरती उसळी घेणारा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्राने सुरुवात झाली या षटकाची. रुपेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. कदाचित आपण पाहिलं ना तर या सामन्यामध्ये तितक्याशा पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. हरीश गावंडने चांगल्या दर्जाची गोलंदाजी जरूर केली, परंतु त्या पुढे काय लक्ष ठेवण्यात आलं 43 धाव संख्येचं. पुढचा बॉल
यावेळेला खोलात टाकला, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल दुहेरीसाठी पलटलेत वेगाने, पाहता पाहता क्षणार्धात दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करण्यात आली. सामन्यामध्ये जर का आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे, आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं आहे, तर अर्थात अशा रूपतीचा खेळ व्हायलाच हवा. एकेरीला कन्व्हर्जन दुहेरीमध्ये व्हायलाच हवं. ते इथे होत असताना पाहायला मिळत आहे. 9 रन्स ऑन दी बोर्ड आहेत, लॉस ऑफ 2 विकेट, 43 रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. सामना बढ़त असताना एक चांगल्या दर्जाच्या लढती आपण पाहतो आहोत. एक मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून श्री छत्रपती ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आपली वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा टिकून ठेवली. हा बॉल डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑफला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक येतोय, इथे धाव वेगाने कंप्लीट करण्यात आल्या त्या दोन. एकेरीला कन्व्हर्जन दुहेरीमध्ये वारंवार येणाऱ्या धावा, संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वेगाने पुढे सरकते. 11 धावा धावफलकावरती आहेत. रोशन जाधव आणि निलेश जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हे दोन जाधव या संघाची अडकलेली ही नौका पहिलं तरी घेऊन जातील काय? संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, असं संघातील प्रत्येक फुलंदाज किंवा खेळाडू म्हणत असेल. 11ला 2. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दाजीव मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. शाहरुख खानच्या पोज मध्ये पंचांनी सांगितलं की हा एक्स्ट्रा रन आहे, व्हाईट बॉल आलाय. 12 धावा धावफलकावरती या दोन फलंदाज जे बाद झालेले पाहायला मिळाले. निवाळी पाडा संघ चांगल्या दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय. सावरण्याचा प्रयत्न तिथे होत असताना पाहायला मिळालाय. कारण सुरुवातीला अडचणी आल्या, दोन फलंदाज बाद झाले, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. हे सारं काही विसरून स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे या संघाला घेऊन जात असताना आपण पाहत आहोत. ती दुसरं षटक प्रगतीपथावरती 12ला 2. सध्या परिस्थिती बदलण्यासाठी आपली मनस्थिती ही नेहमी चांगली असावी लागते आणि माइंडसेट चांगला असावाच लागेल. या मॅचच्या दरम्यान निवाळीपाडा टीमचा रन साइज स्कोर कार्ड वरती त्या 12. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश म्हात्रेचा हा चेंडू आणखीन एक वेगाने, फास्ट अँड फ्युरियस, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलचे पर्सेंटेज आता मात्र वाढू लागलेत. डॉट 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 कोणती वेबसाईट नाही आहे. अर्थात हे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. षटकार आल्यानंतर कमबॅक ही देखील चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी तो करतोय. हा बॉल ऑन साइडला केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टीपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ? फलंदाज बाद. लावून बाहेर येत असताना पाहायला मिळालाय आणि येत असताना जरूर कर्णधाराला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असेल की मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहाणी है. या पलीकडे जास्तीचं काही नाही, कारण जो तो फलंदाज केवळ हजेरी लावण्या व्यतिरिक्त जास्तीचं काही झालेलं नाही आहे. एखाद्या बेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था राहिली आहे. किंवा आपण हेही म्हणू शकतो ना की उच्च दर्जाची गोलंदाजी झाली आहे. 5 बॉलमध्ये 6 धावा रुपेश म्हात्रेने खर्च केल्यात. 12ला 3. सद्य परिस्थिती निवाळपाडा टीम. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला आल्या, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतो डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 60च्या धावगतीने धावा बांधल्यात त्या 14. 3 खेळाडू झालेत बाद. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ एकंदरीत इथून शेष आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती अर्थातच या मॅच मध्ये लक्षाचा पाठलाग करत असताना 29 धावसंख्येची 12 बॉल 29 ची गरज. जमाना होतोय दिवाना जया चषकाचा, बघतोय जमाना होतोय दिवाना जया चषकाचा. श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलंय मानाचा, श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलंय मानाचा, श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलंय मानाचा, श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलंय मानाचा.
14-3, 12 बॉल 29 ची आवश्यकता. हार जीती लपंडावरे जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा. अडवतीली लाख वादळे सिद्ध होणी उजडायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावंच लागेल या खेळाडूंना. 14 बॉल जिथे 14-3 ही सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. टाइम लिमिटचा आहे, लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात मैदानाच्या आतमध्ये साऱ्या बाबींमधून जास्तीचा वेळ तुम्ही घेतलेला आहात. याकडे प्रत्येक आयोजकांनी कटाक्षपणे लक्ष दिलंय. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करता आहात. प्रोफेशनल क्रिकेट नाही, हे ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट आहे. 14-3 पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज निलेश बाद. प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्यानेही विकेट मिळवली आहे. प्रत्येक गोलंदाज विकेट टेकर आहे. या मॅच मध्ये त्याने विकेट मिळवलेली पाहायला मिळाली. विजय जाधव आणि जयेश जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रतीक मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रत्येक गोलंदाजाने विकेट मिळवले. जयेश आणि विजय जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलेला गोलंदाजाला ज्या वेळेला खुराक म्हणून विकेट मिळते ना त्यावेळेला त्या आणखीन घातक होतात. खोलात टाकलेला बॉल पंचाकडे अपील करण्यात आली आहे, परंतु ही रन्स इथे धावांची चोरी झाली. खेळपट्टीच्या समीपहून लेग बाईच्या स्वरूपामधून रन्स आली आहे. संघाची धावसंख्या एकाने का होईना पुढे सरकते आहे. 15-4. 10 बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 28 धावा. क्रिकेटची समीकरण बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटच्या या खेळामध्ये ना अनेक वेळेला आपण पाहतो की कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. चेंडू फळीचा चांगला चालला खेळ, परंतु धावसंख्येला बसत नाहीये मेळ. फलंदाज बाद. आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. सामना दूर चाललाय. नेवाळीपाडा टीम आता अडचणींना ओढावतीये. हा बॉल आल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद. त्यामध्ये एक चेंडू जो लिगल डिलिव्हरी आता आली जी लेग बाईची धाव गेली आहे. गोलंदाजाच्या खात्यामध्ये अद्याप एकंदरीत पाहिलं तर लेग बाईज ही गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये येत नाही. अर्थात 4 बॉल आता आल्यात.
विकेट मिळवल्यात त्या 3. हॅट्रिकचा बॉल, गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला ऑन साइडला हॅट्रिक संपादन करण्यात येईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. हॅट्रिक संपादन करणारा गोलंदाज प्रतीक म्हात्रे. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला आणि अर्थात हॅट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज. आदरणीय दीप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज, जो मात्र क्षेत्ररक्षक ज्याने झेल टिपला प्रथमेश, याच्यासाठी प्रथमेश गावंडसाठी दीपक शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 15-7 जिथे आपण पाहत आहोत. आणखीन एक फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये, डबल विकेट. हॅट्रिक प्राप्त होईल का? क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. त्या 2 संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वेगाने पुढे सरकते. अर्थात 17 बनल्यात. 7 फलंदाज बाद झालेत. 6 बॉल 26 ची गरज. 6 चेंडू आणि 26 धावा. सहा चेंडू आणि आता मात्र 26 ची आवश्यकता आहे. 17-7 क्रिकेटमध्ये या धावा बनतात, परंतु बनवण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत आपल्यामध्ये असायला हवी. लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं ही वृत्ती ज्याच्यामध्ये आहे ना, तो नेहमी विजेता बनतो. 17-7 पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. रोहितचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, परंतु क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचा चेंडूवरती येतोय. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या. अपघात निश्चित होता. क्रिकेटची आत्महत्या. 8वा फलंदाज बाद. जय हनुमान निवाळीपाडा हा संघ सध्याच्या घडीला बॅकफूट वरती आहे. 5 बॉल आणि 25 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 5 बॉल आणि 25 धावा. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं उच्च दर्जाची गोलंदाजी, त्याहूनही अधिक उच्च दर्जाची फलंदाजी, तिन्ही आघाड्यांवरती यशस्वी राहिलेत. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 9वा फलंदाज बाद. या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला ना, सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते, परंतु तदनंतर आपण पाहिलं ना तर गोलंदाजाने एकदम से जज्बात बदल दिए, हालात बदल दिए, मैच बदल दिया और मैच का रुख भी बदल दिया. सामन्यामध्ये जास्तीचं काही ठेवलं नाही. 18-9 आता नामुष्की उडावले की संघ ऑल आउट होतो की काय. सानवी 11 जय हनुमान निवाळीपाडा टीम ऑल आउटची नामुष्की या संघावरती उडावलेली पाहायला मिळते. पुढचा बॉल हा वेगवान टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. डेटला हिट केलं, उषळी जास्तीची प्राप्त झाली, टेकअप घेतला बॉलने, एक्स्ट्रा रन आली आहे. आता मात्र उर्वरित चेंडू राहिले ते 4 बॉल मध्ये अजूनही 24 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे षटकार येतील का, तेही 11 नंबरचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अजय जाधव हा कारनामा रचेल का, इतिहास लिहिला जाईल. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील
ऑस्ट्रेलियन स्टाईलने जणू काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण मैदानावरती आपण पाहिलं ना, जितू आई जिते टीम पंचांवरती एक प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात अपीलसाठी. या स्वरूपाचा क्रिकेट सातत्याने ऑस्ट्रेलियामध्ये रिकी पॉन्टिंगच्या माध्यमातून केलं जायचं. कालांतराने क्रिकेट बदललं आणि अर्थात आज आपण पाहिलं ना तर उच्च दर्जाचं क्रिकेट होतं. हलक्या हाताने बॉलर बॅक टू द ड्राईव्ह होता, झेलनी सेटला. ही कॅच इथे महत्वाची होती कारण एक मोठा विक्रम रचला गेला असता. यदा कदाचित ही कॅच जर झाली असती तर ऑल आउट करण्याची नामी संधी होती. परंतु हा झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या फॉलो थ्रू मध्ये खाली वाकत असताना झेल घेणं एखाद्या जलद गती गोलंदाजाला ही बाब सोपी नाही आहे. बाहेर बसून या गोष्टीची चर्चा आपण जरूर करू शकतो, परंतु त्या पलीकडे जास्तीचं काय नाही. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील. ऑल आउट करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. मॅच मध्ये जास्तीचं काही उरलेलं नाही आहे कारण येणारा बॉल राहिलाय तो अर्थात शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 24 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 24 धावा. शेवटचं षटक निर्णायक आणि अंतिम, ज्यामध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली. विकेट मिळवल्या, प्रावीण्य मिळवलं गोलंदाजीतलं. वेगाने टाकला गेलेला हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आला. 19-9 मॅच इथे जिंकली आहे ती अर्थातच जितू आई जिते या टीमने. तर थँक जयेश भोसले सर. आता जी लढत झाली या लढतीमध्ये जितू आई जिते क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं. अभिनंदन तुमचा. आणि सानवी 11